नमस्कार, ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपल्याला स्टँडर्ड सिक्वेन्स ऑफ BDS कॉलेजेस बघायचं आहे। म्हणजेच BDS कॉलेजेसची जे काही कॉलेज रँकिंग आहे किंवा ज्याला आपण प्रेफरन्स लिस्ट म्हणतो, ही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ज्याही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी BDS या कोर्समध्ये करिअर करायचं असेल, ॲडमिशन BDS कोर्सला घ्यायचं असेल, अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी संपूर्ण शेवटपर्यंत बघितला पाहिजे, जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी चांगलं कॉलेज भेटण्यामध्ये त्या ठिकाणी मदत होईल। हे जे काही रँकिंग आहे, प्रेफरन्स लिस्ट आहे, टॉपचे कॉलेजेस कोणते आहे यासाठीची जी काही रँकिंग आहे, ही जी रँकिंग आहे या ठिकाणी खूप साऱ्या बाबी लक्षात घेऊन ही रँकिंग बनवलेली आहे। जसं की आमच्या मार्फत लागलेले जे काही विद्यार्थी आहे, अगोदर लागलेले विद्यार्थी, त्यांच्याशी त्या ठिकाणी विचारणा करून त्याचप्रमाणे काही कॉलेजेसला प्रत्यक्ष भेट देऊन त्या कॉलेजची सिटी लोकेशन बघून, हॉस्टेल, कॅम्पस सर्व गोष्टी बघून आपण ही या ठिकाणी रँकिंग किंवा सिक्वेन्स जो आहे हे बनवलेला आहे। आणि ही जी काही रँकिंग आहे BDS कोर्स ज्या विद्यार्थ्यांना करायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी खूप त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी चांगलं कॉलेज भेटेल। त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना BDSला ॲडमिशन घ्यायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितला पाहिजे। तर आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। तर फर्स्ट त्या ठिकाणी कॉलेज आहे, फर्स्ट त्या ठिकाणी आपण बघणार आहोत गव्हर्नमेंट BDS कॉलेजविषयी। फर्स्ट कॉलेज आहे 2102 कोड असणारं नायर डेंटल कॉलेज मुंबई। त्याच्यानंतर सेकंड कॉलेज आहे 2101 कोड असणारं गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई। त्याच्यानंतर थर्ड कॉलेज आहे 2207 कोड असणारं गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल नागपूर। त्याच्यानंतर 4 नंबरचं कॉलेज आहे 2313 कोड असणारं गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर। तर हे त्या ठिकाणी महाराष्ट्रामधील 4 टॉपचे गव्हर्नमेंट BDS कॉलेजेस आहे। हे त्या ठिकाणी फक्त 4च कॉलेजेस आहेत। त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट कॉलेज असल्या कारणानं या सर्व कॉलेजेसचा कट ऑफ त्या ठिकाणी बऱ्यापैकी हायर साईडला आपण बघितलेला आहे। त्याच्यानंतर प्रायव्हेट BDS कॉलेज आपण या ठिकाणी बघणार आहोत। प्रायव्हेट BDS कॉलेजमध्ये म्हणजे सेमी गव्हर्नमेंट BDS कॉलेजेस त्या ठिकाणी स्कॉलरशिप बेनिफिट भेटत असते, असं कॉलेज आपण या ठिकाणी बघत आहोत। त्याच्यानंतर फर्स्ट कॉलेज आहे सेमी गव्हर्नमेंटमध्ये आणि ओव्हरऑल 5 नंबरचं कॉलेज आहे MGM डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल नवी मुंबई। या कॉलेजची जी काही ट्युशन फी आहे या ठिकाणी आहे 3,56,522 आणि जी काही डेव्हलपमेंट फी आहे ही 53,478 एवढी फीस आहे आणि टोटल फीस 4,10,000 एवढी या ठिकाणी या कॉलेजची फीस आहे। ही जी फीस आहे ही ओपनची फीस आपण या ठिकाणी बघत आहोत। आणि बाकीच्या कॅटेगरीचा जर विचार करायचा झाला, जसं की SC आणि ST कॅटेगरी, तर SC आणि ST कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी ट्युशन फी 100% माफ असते। जरीही SC आणि ST या विद्यार्थ्यांकडून ट्युशन फी जर घेतली गेली तर 100% ट्युशन फी या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी परत येणार आहे। बरेचसे काही कॉलेज आहेत ते त्या ठिकाणी ओपनची फीस घेतात, तर काही कॉलेज जे आहेत ते त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज फीस त्या ठिकाणी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडून भरून घेतात। तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नोंद घ्यावी। जे काही SC आणि ST या कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जी काही ट्युशन फी आहे ही त्या ठिकाणी 100% रिटर्न भेटते जर ओपनची फीस घेतली तर। जर कॅटेगरी वाईज फीस घेतली तर अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फीस भरण्याचं काम नाही आहे, ट्युशन फी। त्याच्यानंतर डेव्हलपमेंट फी सुद्धा SC आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना माफ असते। म्हणजे ओव्हरऑल SC आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ट्युशन फी प्लस जी काही डेव्हलपमेंट फी आहे ही त्या ठिकाणी 100% माफ असते। जरीही भरून घेतली तर त्या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप येते। त्याच्यानंतर बाकीचे जे काही कॅटेगरी आहे, जसं की OBC कॅटेगरी आणि EWS कॅटेगरी, या कॅटेगरींना 50% ट्युशन फी त्या ठिकाणी माफ असते। 50% ट्युशन फी त्यांना वापस येते, रिटर्न येते जर त्यांच्याकडून ओपनची फीस घेतली असेल तर। त्याच्यानंतर डेव्हलपमेंट फी मात्र अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भरावी लागते। त्याच्यानंतर सब कॅटेगरी आपण काही बघितलेल्या आहेत, जसं की VJ कॅटेगरी असेल, त्याच्यानंतर NT कॅटेगरी, NT1, NT2, NT3 या सर्व कॅटेगरीसाठी विद्यार्थ्यांना फक्त 10% फीस असते। म्हणजेच फक्त डेव्हलपमेंट फी अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भरावी लागते। फक्त डेव्हलपमेंट फी या विद्यार्थ्यांना असते। या विद्यार्थ्यांना 100% ट्युशन फी त्या ठिकाणी माफ असते। जरी त्या ठिकाणी त्यांच्याकडून ओपनची फीस घेतली तर अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संपूर्ण ट्युशन फी रिटर्न येणार आहे। फक्त अशा विद्यार्थ्यांना डेव्हलपमेंट फी मात्र भरावी लागत असते। त्याच्यानंतर
6 नंबरचं 21-22 कोड असणारं कॉलेज आहे तरणा डेंटल कॉलेज, नवी मुंबई. या कॉलेजची फीस या ठिकाणी तुम्ही बघू शकता. टोटल फीस जी आहे ही 4,68,000 एवढी आहे. त्याच्यानंतर 7 नंबरचं कॉलेज आहे 23-14 कोड असणारं छत्रपती शाहू कॉलेज हे त्या ठिकाणी आहे. CSMSS डेंटल कॉलेज कांचनवाडी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. या कॉलेजची जी काही टोटल फीस आहे ही 3,57,000 एवढी त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी ट्युशन फी फर्स्ट कॉलममध्ये ट्युशन फी आहे, तर सेकंड कॉलममध्ये डेव्हलपमेंट फी आणि थर्ड कॉलममध्ये त्या ठिकाणी टोटल फीस दिलेली आहे. ओके, थर्ड कॉलममध्ये त्या ठिकाणी टोटल फीस दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. फर्स्ट कॉलममध्ये ट्युशन फीस, सेकंडमध्ये डेव्हलपमेंट आणि तिसऱ्या कॉलममध्ये थर्ड कॉलममध्ये टोटल फीस त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे 21-15 कोड असणारं YMT डेंटल कॉलेज नवी मुंबई. या ठिकाणी टोटल फीस तुम्ही बघू शकता 3,79,000 एवढी आहे. ट्युशन फी बघू शकता, डेव्हलपमेंट फी या ठिकाणी बघू शकता. त्याच्यानंतर 9 नंबरचं कॉलेज आहे 21-24 कोड असणारं सिंहगड डेंटल कॉलेज पुणे जिल्ह्यामधील हे कॉलेज आहे. टोटल फीस आहे या ठिकाणी 5,93,000. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे 21-16 कोड असणारं DY पाटील डेंटल कॉलेज पुणे. या कॉलेजची जी काही टोटल फीस आहे ही आहे 3,95,000 एवढी. त्याच्यानंतर 22-12 कोड असणारं कॉलेज आहे VSPM डेंटल कॉलेज नागपूर. टोटल या ठिकाणी फीस आहे 4,59,000 एवढी ओपन कॅटेगरीसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे 21-04 कोड असणारं वसंतदादा पाटील डेंटल कॉलेज सांगली. या कॉलेजची जी काही फी आहे टोटल फीस आहे 3,61,500. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे 21-05 कोड असणारं MGV KBS डेंटल कॉलेज नाशिकमधील पंचवटीतील हे कॉलेज आहे. या कॉलेजची तुम्ही या ठिकाणी फीस बघू शकता 3,67,000 एवढी फीस आहे. ही ट्युशन फी 3,19,130, 47,870 डेव्हलपमेंट फी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे 23-25 कोड असणारं महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स अंबाजोगाई रोड लातूर. याची त्या ठिकाणी टोटल फीस आहे 3 लाख एवढी. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे 31-35 कोड असणारं SMBT इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स इगतपुरी नाशिक. या कॉलेजची 4,43,500 एवढी त्या ठिकाणी फीस आहे. त्याच्यानंतर 21-20 कोड असणारं तात्यासाहेब कोरे डेंटल कॉलेज कोल्हापूर. टोटल फीस या ठिकाणी 3,21,500. त्याच्यानंतर 21-21 कोड असणारं SAPM डेंटल कॉलेज धुळे. या कॉलेजची फीस आहे टोटल फीस 2,41,000. त्याच्यानंतर 21-17 कोड असणारं सौ MB थोरात डेंटल कॉलेज संगमनेर अहमदनगर. या कॉलेजची फीस त्या ठिकाणी आहे टोटल फीस 5,36,000. त्याच्यानंतर DK स्मृती डेंटल कॉलेज नागपूर 22-30 कोड असणारं हे कॉलेज आहे. याची टोटल फीस आहे 3,29,000. त्याच्यानंतर 21-18 कोड असणारं PDU डेंटल कॉलेज सोलापूर. या कॉलेजची जी काही टोटल फीस आहे ती आहे 2,52,000 एवढी. त्याच्यानंतर 21 नंबरचं कॉलेज आहे 21-34 कोड असणारं लेट श्री YCM डेंटल कॉलेज डिस्ट्रिक्ट अहमदनगर अहिल्यानगर 4,18,000 या कॉलेजची त्या ठिकाणी फीस आहे. त्याच्यानंतर 21-27 कोड असणारं योगिता डेंटल कॉलेज रत्नागिरी. टोटल फीस आहे 3,16,000. त्याच्यानंतर 23-33 कोड असणारं कॉलेज आहे नांदेड डेंटल कॉलेज नांदेड. या कॉलेजची जी काही फीस आहे टोटल फीस ही आहे 2,80,500. त्याच्यानंतर 22-11 कोड असणारं VYWS डेंटल कॉलेज अमरावती. या कॉलेजची टोटल फीस आहे 3,71,000. त्याच्यानंतर 22-29 कोड असणारं डॉक्टर राजेश कांबे डेंटल कॉलेज अकोला 2,61,000 एवढी या कॉलेजची फीस आहे. त्याच्यानंतर सरस्वती धन्वंतरी डेंटल कॉलेज परभणी 23-26 कोड असणारं हे कॉलेज, ज्याची फीस त्या ठिकाणी आहे टोटल फीस 4,63,000. त्याच्यानंतर 23-32 कोड असणारं डॉक्टर हेगडेवार स्मृती रुग्ण सेवा मंडळ डेंटल हिंगोलीचं हे कॉलेज आहे 2,41,000 एवढी या कॉलेजची त्या ठिकाणी
पर इयर फीस आहे ओपन कॅटेगरीसाठी. त्याच्यानंतर 2336 कोड असणारं आदित्य डेंटल कॉलेज बीड या कॉलेजची जी काही फी स्ट्रक्चर आहे हे टोटल फी स्ट्रक्चर आहे 4,53,500. त्याच्यानंतर 2129 कोड असणारं MA रंगूनवाला डेंटल कॉलेज आझाम कॅम्पस पुणे या कॉलेजची जी काही फीस आहे ही आहे 2,70,000 एवढी या ठिकाणी आपण बघू शकता. तर काही या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. वरीलप्रमाणेच कॉलेज टाकल्यास कॉलेज भेटेल असा कुठलाही दावा याच्यावर मेडिकल काउन्सिलिंग करत नाही. जर तुमचा स्कोअर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगलं कॉलेज भेटेल. त्याचप्रमाणे वरील प्रेफरन्स किंवा रँकिंग जी आहे ही मागील काही वर्षापासून मुलांचा असणारा कल तसेच कट ऑफ, इन्फ्रास्ट्रक्चर, टीचिंग, हॉस्पिटल, हॉस्टेल फॅसिलिटी, सिटी लोकेशन यानुसार बनवलेले आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार बदल करू शकता. ओके. त्याच्यानंतर वरील फीस ही 2024-25 या शैक्षणिक वर्षाची आहे. या फीसमध्ये त्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता खूपच कमी आहे. हार्डली या फीसमध्ये त्या ठिकाणी अप टू 10% पर्यंतच मॅक्झिमम फीसमध्ये बदल होऊ शकतो. जरीही फीसमध्ये इन्क्रीमेंट झाली तर ती फक्त 20,000 पर्यंत किंवा खूपच झालं तर मॅक्झिमम 30,000 पर्यंत इन्क्रीमेंट होऊ शकते. यापेक्षा जास्त या फीसमध्ये वाढ होणार नाही. 2025-26 या शैक्षणिक वर्षाचं फी स्ट्रक्चर ही ॲडमिशन प्रोसेस चालू झाल्यानंतर कॉलेजच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी दाखवण्यात येते. तोपर्यंत कुठलीही फी स्ट्रक्चर त्या ठिकाणी अपलोड होत नाही. कृपया याची त्या ठिकाणी दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे ही जी काही फीस आपण दाखवलेली आहे ट्युशन फी, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट फी आणि थर्ड कॉलममध्ये टोटल फीस, या फीसमध्ये त्या ठिकाणी हॉस्टेल फी आणि मेस फीस आणि डिपॉझिट इन्क्लुडेड नाही. ही फक्त पर इयर लागणारी प्रत्येक वर्षी लागणारी कॉलेजची फीस आहे. यामध्ये डिपॉझिट इन्क्लूड नाही आणि हॉस्टेल फीससुद्धा इन्क्लुडेड नाही. याची कृपया विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आणि स्टार इंडिकेट फीस ऑफ 2023-24 अकॅडमिक इयर 23-24 स्टार जे आहे आपण या ठिकाणी 21 नंबरचं जे काही कॉलेज आहे या कॉलेजला स्टार दिलेलं होतं. ही जी काही फी स्ट्रक्चर आहे ही शैक्षणिक वर्ष 2023-24ची फीस आहे. त्याच्यानंतर हे जे काही आपण रँकिंग दिलेलं आहे हे रँकिंग त्या ठिकाणी टॉप टू लो रँकिंग दिलेलं आहे. हे जे काही रँकिंग आहे हे त्या ठिकाणी फी स्ट्रक्चरनुसार नाही. ही जी रँकिंग आहे ही त्या ठिकाणी कॉलेजची क्वालिटी कशी आहे, कॅम्पस कसं आहे, हॉस्टेल कसं आहे, टीचिंग कशी आहे, सिटी कोणती आहे यानुसार ही रँकिंग आहे. फी स्ट्रक्चरनुसार ही रँकिंग नाही. कृपया विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. आणि ज्याही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फीसनुसार कॉलेजला प्रेफरन्स द्यायचा असेल, फी स्ट्रक्चरनुसार कॉलेज टाकायचे असेल, अशा विद्यार्थ्यांनी टोटल फीस त्या ठिकाणी बघायची आहे आणि टोटल फीसनुसार त्यांनी त्या ठिकाणी स्वतःची प्रेफरन्स लिस्ट त्या ठिकाणी बनवायची आहे. ज्याही विद्यार्थ्यांना फी स्ट्रक्चरनुसार कॉलेज टाकायचे त्यांनी त्या ठिकाणी स्वतःची प्रेफरन्स लिस्ट फी स्ट्रक्चरनुसार बनवायची आहे. ही जी रँकिंग आहे ही फी स्ट्रक्चरनुसार नाही. याची कृपया नोंद घ्यावी. ही जे काही रँकिंग आहे हॉस्टेल फॅसिलिटी, कॉलेजचे टीचिंग, त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर, कॅम्पस, सिटी लोकेशन कसं आहे आणि मागील 4-5 वर्षापासून विद्यार्थ्यांचा कल कोणत्या कॉलेजकडे आहे त्यानुसार ही दिलेली रँकिंग आहे. ज्याही विद्यार्थ्यांना आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल, ऑनलाईन काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल अशा विद्यार्थ्यांसाठी 5,000 एवढी फीस ठेवण्यात आलेली आहे. ज्याही विद्यार्थ्यांना आमचा पेड ग्रुप जॉईन करायचा असेल अशा विद्यार्थ्यांसाठी 1,000 एवढी फीस त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे ऑफलाईन काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल, आमच्या ऑफिसला व्हिजिट देऊन काउन्सिलिंग त्या ठिकाणी जॉईन करायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी 7,000 एवढी फीस ठेवण्यात आलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. त्याचप्रमाणे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या त्या ठिकाणी सब्जेक्टवर पाहिजे ते त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.